चला एका खूप सामान्य त्रासावरचा एक सोपा आणि पारंपरिक उपाय जाणून घेऊया. याच त्रासाला कमी करण्यासाठी एक पारंपरिक आणि सोपा उपाय आहे, तोच आज आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात आधी आयुर्वेद याकडे कसं बघतं हे समजून घेऊया. आयुर्वेदानुसार हा काही आजार नाही, तर शरीराने दिलेला एक छोटासा इशारा आहे. बरं, शरीराची संतुलित आणि असंतुलित अवस्था यात नेमका फरक काय असतो? म्हणजे या मुंग्या येतात कारण आपलं शरीर पुन्हा संतुलन साधण्याचा प्रयत्न करतंय. आणि हे संतुलन परत मिळवण्यासाठी निसर्गातच सोपे उपाय दडलेले आहेत. मग यासाठी काय लागतं? तर या अगदी साध्या पण खूप प्रभावी गोष्टी. यातलं सैंधव मीठ, जे शरीर शुद्ध करण्यासाठी आणि ताजतवाना करण्यासाठी ओळखलं जातं. आणि दुसरं म्हणजे आलं. त्याच्या नैसर्गिक उष्णतेमुळे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. आता बघूला हा सोपा आणि नैसर्गिक उपाय तयार कसा करायचा ते. याची कृती अगदी सोपी, फक्त 4 पायऱ्यांमध्ये होते. भांड्यात कोमट पाण्याने सुरुवात करायची. आता या तयार द्रावणात ज्या हातापायांना मुंग्या येतात ते भिजवून ठेवायचे. ह्या उपायाचा उद्देश आहे की लगेच आणि अगदी सौम्यपणे आराम मिळावा. विश्वास बसणार नाही, पण या घटकांचे गुणधर्म मिळून जवळजवळ 1 मिनिटातच काम सुरू करतात. पाण्यातील उबदारपणा आणि मिठातील खनिज एकत्र येऊन रक्ताभिसरण सुधारतात. आणि याचा परिणाम काय? तर शरीराला आराम मिळतो आणि ते नैसर्गिकरित्या संतुलित होतं. ही म्हण अगदी बरोबर सांगते की निसर्गामध्येच कितीतरी प्रश्नांची उत्तरं दडलेली आहेत. मग विचार करा, निसर्गातील अशा सोप्या गोष्टींचा वापर आपण रोजच्या आयुष्यात आणखी कसा करू शकतो.